दौंडच्या वरवणमध्ये आज सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात जी आहे ती महाविकास आघाडीची सभा पार पडत आहे आणि या सभेसाठी रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। दादा महाविकास आघाडीची सभा पार पडते आहे, उद्या सांगता होणार आहे सगळ्या प्रचाराची, कशी आजची आणि उद्याची तयारी असणार? लोक स्वतःहून तिथे येतील, पवार साहेब सगळ्यांना संबोधित करतील आणि नक्कीच मोठ्या संख्येने लोक 2:30 वाजता बारामती शहरामध्ये कसबा या ठिकाणी येतील असा आम्हाला विश्वास आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। खरं तर विरोधकांकडून सुद्धा जोरदार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अनेक वेळेस तुमच्यावर तुमच्या परिवारावर टीका होत्या। काल जो महिला मेळावा झाला त्यावरून देखील टीका होत्या की पवार घराण्याच्या एवढ्या महिला एकाच मंचावर। असं कोण टीका करतंय? दादा म्हणतायत सारखं की मनगटात माझ्याही जोर आहे, वेळ येऊ द्या मग दाखवतो, तुम्ही माझ्या घरचे। वेळ 7 तारखेला आहे, तुम्ही तुमची ताकद लावा। आम्ही सामान्य कार्यकर्ते तसं स्वाभिमानी लोकांच्या हिमतीवर पवार साहेबांची ताकद काय या इलेक्शन मध्ये दाखवून देऊ। महादेव जानकर होते दादा बारामध्ये, त्यांनी म्हणले की बहिणीने किती दिवस तरी भावाच्या घरी राहायचं, आपापल्या सासरी निघून जाऊ। कितपत योग्य वाटतं महादेव जानकरांची टीका? आत्ताच त्यांचं इलेक्शन झालेलं आहे, त्यामुळे ते वेगळ्या मूडमध्ये असतील, त्याच्यावर मी काय वक्तव्य करणार नाही। पण लोकांना काय करायचं हे माहिती आहे, त्यामुळे या नेत्यांनी कोणाला काय सांगू नये काय करायचं। पुरोगामी विचाराचा हा महाराष्ट्र आहे आणि लोकच निर्णय योग्य तो घेतील। तर नरेंद्र मोदींनी मुलाखत दिली TV9ला, त्यातला पहिला मुद्दा असा होता की शरद पवारांचं घर जे आहे ते आम्ही काही फोडलं नाही, वर्चस्व कुणी करायचं पक्षाचं, त्यामुळं हे सगळं घर फुटलं असं मोदींनी वक्तव्य केलं। मोदी साहेब, शहा साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळे एकत्रित बसावं। देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की मी 2 पक्ष फोडून आलो, शहा साहेब वेगळं म्हणतात, मोदी साहेब वेगळं म्हणतात। या ठिकाणी एकत्रित बसावं, ठरवावं एक्झॅक्टली काय झालं, जनतेला माहिती काय झालं। तर त्यांनी कितीही काय बोललं तरी जनतेला माहीत आहे की पवार साहेबांना कुणी सोडलं आणि त्याच्या मागे सूत्रधार कोण होतं। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार। शरद पवारांवर देखील टीका केली की महाराष्ट्र घर सांभाळता येत नाही, तर तो नेता महाराष्ट्राचा नेता कसा असेल, महाराष्ट्र कसा सांभाळेल? पवार साहेबांनी या बाबतीत टीका केलेली आहे। मोदी साहेबांना स्वतःच्या कुटुंबाच्या बद्दल काय किती तळमळ आहे आणि त्या बाबतीत त्यांनी काय निर्णय घेतले हे लोकांना माहीत आहे। तर पवार साहेबांचं कुटुंब हा अख्खा महाराष्ट्र आहे। पवार साहेबांनी महाराष्ट्राची लोकांची काळजी ही खूप मनापासून घेतलेली आपल्या सगळ्यांनी बघितलं आहे। एक शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे जर मदत लागली तर पहिला माणूस मी असेल, उद्धव ठाकरेंना आजारात देखील मदत केली असं मोदींनी म्हटलं। त्याचा अर्थ उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेब या दोघांना मोदी साहेब खूपच घाबरले असं कुठेतरी दिसतंय। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार होते, सभेच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। उद्या या सगळ्या सांगता सभा जी आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघाची होणार। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, दौंड, वरवण।